तर नमस्कार, मी श्रुतिका आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मी एक हँड पेंटेड क्लोथिंगचं ब्रँड सुरू करते आणि त्याच्यासाठी काय-काय प्रोसिजर असते आणि काय-काय कामं करावे लागतात आणि ब्रँड सुरू करणं बिलकुल सोपं नाही. ही जर्नी तर मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे. पण तत्पूर्वी मी एक गोष्ट विसरले. म्हणजे हे सगळं सुरू कुठून झालं? त्याच्या आधी एक बेसिक छोटीशी स्टोरी आहे. तर ती मला तुम्हाला सांगायला नक्की आवडेल. जेव्हा मी मास्टर्स करत होते टेक्सटाईल अँड अपॅरलमध्ये, तेव्हा लास्ट सेमिस्टरला आम्हाला थिसिस असतो. म्हणजे सगळ्यांनाच असतो पण आम्हालाही होता. तर तेव्हा मी एक टॉपिक घेतला होता. टॉपिक असा होता डेव्हलपमेंट ऑफ वारली मोटिव्स इन्स्पायर्ड बाय एलोरा केव्स ऑन इंडिगो डाईट फॅब्रिक. आता तर थोडक्यात समजून सांगते. वारली पेंटिंगचे मोटिव्ह बनवायचे होते ते एलोरा केव्स वरून इन्स्पायर होऊन आणि मला ते खूप इन्स्पायरिंग वाटलं, खूप आवडलं आणि स्पेशली मी संभाजीनगरचे असल्यामुळे मी एलोरा चूज केलं. कारण की तिथले केव्स सुद्धा इतके क्रिएटिव्ह, इतके छान बनवलेले आहेत आणि मला असं वाटलं की यापेक्षा वेगळं आणि आतापर्यंत कोणीही नाही केलेलं असं काय काम असू शकतं. डिझाईन आहे. आता तुम्ही इकडे बघू शकता. माझ्या डोक्यात होतं की मला जरी मी फ्युचरमध्ये काही ब्रँड सुरू केलं, बुटीक सुरू केलं तरी ते हँड पेंटेडच असेल. म्हणजे जे हँडक्राफ्टेड गोष्टी असतात ना, ब्लॉक्स झाले, ब्लॉक प्रिंटिंग झालं किंवा पेंटिंग झालं, अशा सगळ्या गोष्टी. तर त्याच्यामुळे मी कलाकारी हे ब्रँड सुरू केलं. पण फॅब्रिक सोर्सिंग करणं, डिझायनिंग करणं, त्याच्यासोबतच पेंटिंग करणं, ह्या सगळ्या गोष्टी ऍड करून मग प्राइसिंग पण अफोर्डेबल पाहिजे, या सगळ्या गोष्टी डोक्यात आहेत. पण आता बघू हळूहळू कसं होतंय ते. फॅब्रिक ही जर्नी खूप इंटरेस्टिंग असणार आहे, खूप वेगळी असणार आहे. मला सुद्धा इंटरेस्ट असेल हँडक्राफ्टेड गोष्टींमध्ये ज्या एकदम परफेक्ट नसतात पण खूप सुंदर असतात. तर कारण की त्या मनापासून इमोशन्सनी बनवलेल्या असतात. त्याच्यामुळे नक्की फॉलो करा कलाकारीला.